आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। त्यक्त पुरत्रये तुवा ते नावडे आम्हा सर्वा गती भलती हो पाजीवा धर्म सर्व सांडणे ऐसे करिता संप्रार्थन अतिक्रमले सप्तदिन आली चतुर्दशी ठाकून तै अवतरण जागले तोची पक्षू तोची मासू चतुर्दशी वरी विशेषू प्रथम याम जाणी जसू ताराभासू रोहिणी बुधवारू ते दिशी बुधवासरू ते दिनी अवतरले सत्वगुणी देवदेवा शिरोमणी भक्ती चरणी स्थापिली 7 दिवस पिंड रचना 7 दिवस पिंड रचना ते भोती न घडे जाणा परब्रह्म आले सगुणा भक्त करुणा प्रगटले मग देखो निसगुण वरपडी करीती अमरगण तव तो धरी देहाचे ज्ञान स्तनपान मागतसे आला पुत्रत्वा कारणे आला पुत्रत्वा कारणे तरी ते आधी संपादणे देव भक्ताधीनपणे देव भक्ताधीनपणे रूप सान धरणी स्तनपानी ऋतू झाला सुंदर वर्णन दासोपंत करताय स्तनपानी ऋतू झाला विषयो येराचा सांडिला ईश्वरो पुत्रत्वे आतला सत्य केला स्वशब्द तो दिनू भक्ता कारणे गेला दर्शने स्पर्शने नामरूप गुणकीर्तने अन्नपाना वाचुनी चतुर्दशीच्या दिवशीच्या जन्माचं हे वर्णन आहे चतुर्दशीच्या दिवशी जो दत्तात्रेयाचा अवतार झालेला या दत्तात्रेयाच्या अवताराचं आणि उपासनेचं सुद्धा वर्णन दासोपंत या ठिकाणी करतायत नामाचं वर्णन आहे रूपाचं वर्णन आहे गुणाचं वर्णन आहे काय वर्णन करतात दासोपंत त्यक्त पुरत्रये दुवा ते नावडे आम्हा सर्वा गती भलती हो पा जीवा धर्म सर्व सांडणे
हे इतर सगळे देव देवांना वर्णन करतायत. अनसूया मातेलाही ते असं म्हणतायत की 3 देव तुझ्या पोटी जन्माला येत आहेत, अहो भाग्य. खरं म्हणजे या पूर्वीच्या काळपर्यंतच्या अभ्यासामध्ये, चिंतनामध्ये आपण हे बघितलं होतं की देव नामगर्जन करतायत, संकीर्तन करतायत, ऋषीगण गजर करतायत, स्तुती करतायत देवांची. आणि या स्तुतीमध्ये ते म्हणतायत की हे परमेश्वरा, ईश्वरा, तू अगोचर आहेस पण विश्वाचा आधार आहेस. आणि हा जो विश्वाचा आधार आहे हा प्रत्यक्ष तू विश्वाचा सद्गुरू, गुरु, आदिगुरु आहेस. तुझ्या विना बरं दुसरं कोण असेल? आणि यज्ञ सगळे लोपलेले आहेत, सकळ धर्म कर्म लोप पावत आहेत. आणि म्हणून तू ये, तू जन्म घे. आणि तुला जन्म घेताना बघण्यासाठी आम्ही तिष्ठत आहोत, तुला बघण्यासाठी थांबलो आहोत. त्यक्त पुरत्रये तुवा, 3ही भुवनांचा त्याग तू केलायस. आता ते आम्हाला आवडत नाहीये, आम्हाला ते नकोसं झालंय. तू अनसूयेच्या गर्भात आहेस आणि तुझी ही जी गती आहे, गती भलती हो पाजीवा धर्म सर्व सांडणे. जीवांची ही जी गती झालेली आहे, ही गती सर्व धर्म सांडून लोक वागतायत. आणि हे सगळं दूर करण्यासाठी, हे विघ्न, हे संकट यापासून मुक्ती देण्यासाठी म्हणून या पृथ्वी तलावरती, या भूतमात्रांच्या मध्ये अनसूयेच्या पोटी हे परमेश्वरा तू आदिगुरु दत्तात्रेय परम सद्गुरु म्हणून अवतार घेतो आहेस. आणि ही प्रार्थना हे सारे देव करतायत. आणि दासोपंत म्हणतात, ऐसी करिता संप्रार्थन, ऐसे करिता संप्रार्थन अतिक्रमले 7 दिन. आणि ही प्रार्थना, ही स्तुती, हे नामगर्जन, हे संकीर्तन, हे नामस्वरूप आणि रूपगुणांचं जे गर्जन आहे, स्तुती आहे, संकीर्तन आहे, नामस्मरण आहे, दासोपंत वर्णन करतात. अशी प्रार्थना हे सारे देवगण, ऋषीगण 7 दिवस पर्यंत करतायत. ही प्रार्थना केव्हा सुरू झाली आपण काल बघितलं, मार्गशीर्ष षष्ठीसह सप्तमी, म्हणजे दत्तात्रेयाच्या नवरात्राच्या प्रारंभीचा जो दिवस आहे तो दिवस. त्या दिवशी दासोपंत वर्णन करतात की या प्रार्थनेला देवांच्या सुरुवात झाली आहे. हे देव सगळे प्रार्थना करतायत. आणि असे अतिक्रमले 7 दिन, असे 7 दिवस हे क्रमले आहेत, 7 दिवस उलटले आहेत. आणि आता आली चतुर्दशी ठाकून तै अवतरण झाले. आणि चतुर्दशीच्या दिवशी हा दत्तात्रेयाचा अवतार झाला. दासोपंत म्हणतात, तोची पक्षू तोची मासू चतुर्दशी वरी विशेषू. पक्ष तोच आहे, पक्ष पंधरवडा, तो जो चाललेला पक्ष आहे मार्गशीर्ष महिन्यातला, तोच पक्ष आहे, तोच मास आहे, म्हणजे मार्गशीर्ष मास आहे. आणि पण विशेष काय आहे तर चतुर्दशी आहे. खरं म्हणजे आज त्रयोदशी तिथीच आहे, पुन्हा कालचीच तिथी आज आलेली आहे. पण आपल्या आखलेल्या कार्यक्रमामध्ये कदाचित आज चतुर्थी येईल अशा अंदाजात खरं म्हणजे दत्त महात्म्याचं विवरण करावं असं मनात होतं. पण आज पुन्हा चतुर्दशी नाहीये, त्रयोदशी आहे. तर त्रयोदशीच्या या तिथीचा खरं म्हणजे द्विरुक्ती झाली आहे आजची. दासोपंत वर्णन करतात, मार्गशीर्ष मासामध्ये त्या पक्षातच, त्या पक्ष पंधरवाड्यातच चतुर्दशी हा विशेष असा तिथीचा दिवस. आणि प्रथम याम जाणी जसू तारा भासू रोहिणी. चतुर्दशीचा हा जो दत्तांचा जन्म आहे, श्री दत्त प्रभूंचा जन्मदिवस आहे. हा मार्गशीर्ष मासातली ही चतुर्दशी दासोपंत वर्णन करतात, चतुर्दशीच्या प्रथम यामी, चतुर्दशीचा प्रथम प्रहर, चतुर्दशी दिनी प्रथम प्रहरी. आणि तारा भासू रोहिणी, रोहिणी नक्षत्र असताना बुधवासरू ते दिनी अवतरले सत्वगुणी. आणि बुधवारी दिवस कोणता आहे चतुर्दशी,
तिथी आहे, वार आहे बुधवार, आणि त्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी, नक्षत्र रोहिणी आणि वार आहे बुधवार. आणि या दिवशी दासोपंत वर्णन करतात की देवदेवा शिरोमणी यांचा अवतार झालेला, अवतरले सत्वगुणी. आता एक एक गुण कसा अवतरण पावतो आहे याचं वर्णन दासोपंत इथे करतात. आणि हा पहिला सत्वगुण त्याचा हा अवतार आहे, देवदेवा शिरोमणी. आणि म्हणून देवदेव हा पहिला जो काही दासोपंतांनी वर्णन केलेला बुधवार असा अवतार आहे. या दोनही गोष्टींमुळे दासोपंतांच्या संप्रदायामध्ये देवदेव अवताराचं महत्व अधिक आहे. देवदेव तीर्थाचं जसं माहूर क्षेत्री आपण बघतो आणि तिथेही देवदेवाची पूजा आहे, त्याच पद्धतीनं आणि बुधवार हा दासोपंतांच्या संप्रदायातला, दत्त संप्रदायातला हा उपासनावार आहे. हे एक वेगळं वैशिष्ट्य दासोपंतांच्या संप्रदायाचं आहे. आणि ते नेमकं का आहे ते इथे स्पष्ट होतं. ते याचंच कारण हे आहे की दासोपंतांच्या या संप्रदायामध्ये मार्गशीर्ष मासामधल्या चतुर्दशीचा दत्ताचा जो अवतार आहे तो अवतार बुधवार आणि देवदेव शिरोमणी हा अवतार. आणि ही जी भक्ती आहे, दासोपंत म्हणतात की या अवतारामध्ये मी तुझ्या चरणावरती माझी भक्ती प्रतिष्ठापित केली आहे. पुढे ते दासोपंत सांगतायत, 7 दिवस पिंड रचना, हे भोती न घडे जाणा, परब्रह्म आले सगुणा, भक्त करुणा प्रगटले. मागचे हे 7 दिवस जे क्रमले आहेत, जे उलटले आहेत, ज्या 7 दिवसांच्या मध्ये अखंड अव्याहतपणे अविरतपणे जे दत्त नामाचा गजर आहे, संकीर्तन आहे, नामस्मरण आहे आणि अशा प्रकारची ही नामवादाची घोषणा, दासोपंतांचा शब्द आहे हा. दासोपंत नामवादू असा उच्चार करतात आपल्या उपासनेचा. माझी ही परंपरा काय आहे तर नामस्मरणाची परंपरा आहे म्हणतात ते, की नामवादू आहे मी, नामवादू या असं म्हटलं स्वतःला. आणि म्हणून दासोपंतांच्या या संप्रदायामध्ये नामस्मरणाचं महत्त्व हे पदगायनामधून, पद म्हणण्यामधून तर ते स्पष्ट होतच आहे. नामस्मरण हे पदगायनातून त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या 7 दिवसापर्यंत जो जो म्हणून पदगायन करतो किंवा जो जो म्हणून ही नामसंकीर्तनाची उपासना परंपरा करतो आहे, ही नामसंकीर्तनाची प्रथा कशासाठी तर दासोपंत असं म्हणतात की या मागच्या 7 दिवसांमध्ये ही दत्तप्रभूंची ही पिंड रचना अनसूयेच्या गर्भामध्ये होते आहे. आणि ही पिंड रचना होते आहे आणि परब्रह्म सगुण होत आहे. जे निर्गुण निर्विकार असलेलं हे जे परब्रह्म आहे, हे परब्रह्म सगुण होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती अनसूयेच्या उदरामध्ये, अनसूयेच्या गर्भामध्ये होते आहे. हा जो पिंडदान पिंड तयार होण्याची ही जी प्रक्रिया सुरू आहे, ह्या देवांची पिंड प्रक्रिया जी सुरू आहे, या पिंड प्रक्रियेमध्ये दासोपंतांनी नाम जपाचा महिमा अधिक सांगितलाय. ते असं म्हणतात की प्रभू दत्तात्रेयांचं गर्भामधलं जे शरीर आहे, जो त्यांचा पिंड तयार होतो आहे, तो केवळ आणि केवळ उपासना, उपास आणि नामगर्जना यांच्यावरती तो तयार होतो आहे. पुढे वर्णन करतायत दासोपंत, मग देखोनी सगुण वरपडी करीती अमरगण, तव तो धरी देहाचे ज्ञान, स्तनपान मागतसे. हे परब्रह्म सगुण होऊन येत आहे आणि हे सगळ्याच भक्तांसाठी प्रत्यक्ष करुणा रूप होऊन प्रकटणार आहे, प्रकटलं आहे. आणि हे प्रकटलेलं रूप हे सगळे अमरगण, अमरगण म्हणजे देवगण, हे देवगण बघतायत आणि वरपडी करतायत, म्हणजे गोंधळ गडबड करतायत त्याचे दर्शन घेण्यासाठी, त्याचे पाय धरण्यासाठी, त्याचा देह बघण्यासाठी.
देवाचा हा देह निर्विकार निर्गुण परब्रह्माचा सगुण देह कसा बरं असेल? हे सगुण शरीर, ह्या सगुण देहाचं ज्ञान व्हावं यासाठी हे सारे साधूगण, हे देवगण हे धडपड करतायत, गडबड करतायत, गोंधळ करतायत. अगदी जत्रा झाली आहे तिथे आणि त्यांची घाई होते की हे सगुण देवाचं रूप, त्या देवाची देहपुडी कशी बरं असेल. आणि हे बघण्यासाठी हे देवगण आतुर झालेले, ते बघतायत. आणि मग त्यांनी पाहिलं, काय बघितलं की निर्गुण निराकार अशा रूपानं सगुण रूप घेतलं. मात्र तव तो धरी देहाचे ज्ञान स्तनपान मागत असे. आणि त्यांनी बघितलं की निर्गुण निराकार रूपानं जेव्हा देह धारण केला आणि तेव्हा ते एक सामान्य बालक झाले. आणि सामान्य बालक जसं जन्मल्याबरोबर कहे म्हणून रडायला लागतं आणि आईच्या स्तनाशी अगदी लावल्याबरोबर ते झुंबायला लागतं. खरं म्हणजे हे ज्ञान कुठून आलं? त्याला कोणी शिकवलेलं नसतं. हे गर्भातही त्याला ते ज्ञान नाही, गर्भात तशी व्यवस्था नाही. पण गर्भाच्या बाहेर पडल्याबरोबर त्याला स्तनाशी लावल्याबरोबर तो जसा स्तनपान करतो किंवा स्तनपान मागण्यासाठी म्हणून ते बाळ रडतं, पान करण्यासाठी म्हणून ती अगदी तान्हं बाळ रडू लागतं आणि स्तनपान मागतं. अगदी त्याच पद्धतीनं दासोपंत वर्णन करतात की त्यांनी देह धारण केला, देहाचं ज्ञान त्याला झालं. म्हणजे उदरातून तो मांसाचा गोळा देह म्हणून बाहेर पडला आणि त्या क्षणी स्तनपान मागत असे. आला पुत्रत्वा कारणे तरी ते आधी संपादणे देव भक्ताधीनपणे रूपसान धरुनी. केवळ भक्तासाठी, सगळ्या भक्तांच्या वरती कृपा करण्यासाठी, करुणा, दया, शांती, क्षमा ह्या सगळ्या गुणांचा अभिनिवेश ज्याच्यामध्ये आहे, या गुणांनी संपृक्त असा जो सगुण देह आहे, तो देह प्रत्यक्ष परमेश्वराचा देह आला पुत्रत्वा कारणे. अनसुया मातेला वर दिल्याप्रमाणे अहो तुमच्या आमच्यासाठी, अनसुयेच्यासाठी सुद्धा केवळ भक्तांवरती प्रेम करण्यासाठी म्हणून अगदी छोटंसं बाळ होऊन पुत्र म्हणून पुत्रत्वा करणे, वात्सल्य पूर्ती करण्यासाठी, अनसुया मातेची वात्सल्य धर्माची पूर्ती करण्यासाठी तो पुत्र होऊन तिच्या पोटी जन्माला आलाय. आणि केवळ अनसुया मातेचंच वात्सल्यपूर्ती हे एकमेव या अवताराचा, या जन्मकारणाचा हेतू नव्हे, तर तुमच्या माझ्यासारख्या अनेक भक्तांच्या वरती कृपा करण्यासाठी, भक्तांच्या अधीन होण्यासाठी. केवढं सुंदर समर्पक असं वर्णन दासोपंत करतात. त्याचं नाव दत्त आहे आणि म्हणून दासोपंतांनी हा शब्द वापरलाय. ही केवळ वाङ्मयीन प्रयुक्ती किंवा उक्ती नव्हे, तर हा भावनेचा खरं म्हणजे आविष्कार आहे. काय म्हणतात दासोपंत की केवळ अनसुया मातेचा मुलगा म्हणून जन्माला येणं हे अवताराचं कारण हेतू नव्हे, तर दुसरं कारण काय आहे? अहो त्याचं नाव प्रत्यक्ष दत्त आहे. दत्त म्हणजे काय? ज्यानं स्वतःला देऊन टाकलंय. तर कुणाला दिलंय? तर भक्तांना देऊन टाकलंय. दासोपंत शब्द इथे वापरतात, देव भक्ताधीनपणे. केवळ भक्तांना स्वतःला देण्यासाठी, भक्तांना स्वतःला देऊन टाकण्यासाठी. आणि हे आधीनपण जन्मतःच पत्करून हा देव दत्त देव जन्माला आलेला आहे. आणि कसा जन्माला आलेला आहे? खरं म्हणजे याचं हिरण्यगर्भ मोठं विराट. पण दासोपंत वर्णन करतायत, देव भक्ताधीनपणे रूप सान धरुनी. अतिशय छोटस, अतिशय लहान, अणु रेणुया थोकडा, असं जसं तुकाराम महाराज म्हणतात, तसा अतिशय लहान होऊन म्हणजे विराट असणारा, अर्णवासारखा अतिशय प्रदीर्घ, प्रखोल, अनंत, अमोघ आणि हिमालयाच्या
उत्तुंग उंचीचा कदाचित त्याहीपेक्षा मोठा, आकाशासारखा विस्तीर्ण, पण तरीही तुमच्या माझ्यासाठी म्हणून तो अगदी सान होऊन जन्माला आलेला आहे. ईश्वरो पुत्रत्वे आतला, स्तनपानी ऋतू झाला, विषयो येराचा सांडिला. ईश्वरो पुत्रत्वे आतला, सत्य केला स्वशब्द. आणि आपला जो शब्द अनुसूया मातेला दिलेला होता, तो शब्द त्यांनी सत्य केला, खरा केला. आणि या मातेच्या पोटी जन्माला आल्याबरोबर स्तनपान त्यांनी मागितलेले आणि स्तनपानामध्ये तो रत झालेला आहे, रममाण झालेला आहे, तन्मय झालेला आहे. इतर कुठलाही विषय त्याच्याजवळ आता राहिला नाही. तो कोणताही विषय, त्या विषयामध्ये तो लिप्त नाही. फक्त केवळ अनसूया मातेचं बाळ म्हणून केवळ एवढा एकच विषय त्याच्या पाशी आहे. दासोपंत पुढे वर्णन करतात, तो दिनू भक्ता कारणे गेला दर्शने स्पर्शने, नामरूप गुण कीर्तने अन्नपाना वाचुनी. आणि या दिवशी दासोपंत संप्रदायाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा अशी आहे की चतुर्दशीच्या दिवशीचा जो जन्म, त्या जन्माच्या वेळी गुरुपूजा आहे. आणि गुरुपूजेच्या दिवशी इथे म्हणजे संप्रदायामध्ये धाकटे देवघर आणि थोरले देवघर गुरुपूजेच्या दिवशी उपवास असतो, निराहार असतो. सगळ्यांनाच तो गुरुचा उपवास म्हणून करतात. आणि इथे दासोपंत त्याचं वर्णन करतात की चतुर्दशीच्या दिवशी दिवस कसा निघून गेलाय बरं का. जन्म झाल्यानंतर ह्याच श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. दिनू गेला भक्ता कारणे, सगळ्या भक्तांची गर्दी झालीये. आणि हे सगळे भक्त केवळ या दत्तप्रभूंचं दर्शन घेण्यातच आणि त्याचं स्पर्शन करण्यात हा दिवस निघून गेला. या इवल्याशा बाळाचा, या इवल्याशा छोट्याशा दत्तप्रभूंचा स्पर्श कसा बरं आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याचे गुण कसे आहेत हे बघण्यामध्ये, स्पर्श करण्यामध्ये आणि नाम रूप गुण संकीर्तनामध्ये अन्नपाना वाचुनी चतुर्दशीचा दिवस हा निघून गेलेला आहे, तो उलटलेला आहे. दर्शन घेतल्या विण घेणे नाही कवणान, ऐसे सुरांचे निर्वाण तो जाणून परमात्मा अपरदिनी देवा प्रती. रूप प्रकाशले स्वस्थिती मायामये गानिरुती, शिष्या युक्ती अवधारी. दुसऱ्या दिवशी अपरदिनी. आणि मग दर्शन घेतल्याशिवाय अन्नपाणी ग्रहण नाही करायचं. हा दिवस तसाच गेलाय दर्शनामध्ये, स्पर्शनामध्ये, रूपगुण कीर्तनामध्ये. आणि दासोपंत वर्णन करतात, ऐसे सुरांचे निर्वाण, देवांचा असा पण होता, निर्वाणीचा संकल्प होता. काय की देवाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नप्राशन नव्हे, कुठल्याही प्रकारचं पोटामध्ये अन्नाचा कण म्हणा किंवा कुठलाही फराळाचा काहीही आम्ही घेणार नाही. आणि मग परमात्म्याचं दर्शन झालं. अपरदिनी देवाप्रती रूप प्रकाशने स्वस्थिती मायामये गा निरुती, शिष्या युक्ती अवधारी. अनंत ब्रह्मांडाचे स्थान दिसे बालक अज्ञान, अनंत ब्रह्मांडाचे स्थान दिसे बालक अज्ञान, स्थिती प्रलये जाण उद्भव जाणा त्या माझी. खरं म्हणजे मायामयाची ही निवृत्ती आहे. शिष्या, गुरु सांगतायत हा, एक युक्ती आहे ह्याच्यामध्ये, ती तू फार लक्ष देऊन ऐक. काय युक्ती आहे? अरे दुसऱ्या दिवशी खरं म्हणजे प्रत्यक्ष रूप या देवाचं प्रकाशलंय. चतुर्दशीचा जन्म खराच, पण दुसऱ्या दिवशी दासोपंत वर्णन करतायत. चतुर्दशी आणि पौर्णिमा हे 2 दिवस जन्म आहे दासोपंतांच्या देवघरी.
तुम्ही इतर ठिकाणी बघाल तर दत्त जयंती ही केवळ दत्त पौर्णिमेला, मार्गशीर्ष पौर्णिमेलाच होते. पण दासोपंतांच्या देवघरी चतुर्दशी आणि पौर्णिमा हे 2 जन्म का आहेत असे अनेक जण प्रश्न विचारतात की तुमच्याकडे 2 जन्म कसे. तर त्याचं उत्तर दत्त महात्म्यामध्ये हे सापडते. दासोपंत म्हणतात की ते लेकरू बाळ म्हणून जेव्हा जन्माला आलं तेव्हा सुरगणांनी संकल्प केला होता की दर्शन झाल्याशिवाय अन्न प्राशन नाही, कुणाचंच नाही. पण ते असं म्हणतात की पहिला दिवस त्या बाळाच्या, त्या दत्तप्रभूंच्या दर्शनातच निघून गेलाय. हे सारे भक्तगणच इतकी गर्दी करतायत की देवांना दर्शनच कदाचित झालं नाही. आणि मग भक्तांचं दर्शन झालं आणि ही युक्ती काय सांगतायत दासोपंत, शिष्या युक्ती अवधारी. काय युक्ती आहे की हे अनंत ब्रह्मांडाचं स्थान आहे, पण बालक मात्र हे अज्ञान आहे. हे अज्ञान बालक आहे जन्माला आलेलं, पण अनंत ब्रह्मांडाचं ते स्थान आहे. स्थिती प्रलय जाणं, उद्भव जाणं त्यामागे. आणि ह्या इवल्याशा, अगदी इवल्याशा 1 दिवसाचं हे जे बालक आहे, या बालकाच्या ठाई उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींचा संगम, या तिन्हींचं एकत्रीकरण या बालकाच्या ठाई झालेले. एकी दिसे अनेकत्व, अनेकत्वी एकत्व, भासे आणुत्वी महत्व, तेची तत्व आच्छादी. दत्तप्रभूंच्या या अवताराचा विशेष काय हे केवळ 4 या चरणांच्या मध्ये म्हणजे एकाच या ओवीमध्ये दासोपंत सांगतात. काय आहे बघा, एकी दिसे अनेकत्व, अनेकत्वी एकत्व, भासे आणुनी महत्व, तेची तत्व आच्छादी. आणि हे एकूणच या एकमुखी षड्भुजधारी अशा प्रकारच्या या दत्तप्रभूंच्या जन्माची कथा आहे किंवा हे तत्व आहे. एकी दिसे अनेकत्व, एकामध्येच ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा स्थिती, उत्पत्ती आणि लय हे आहे. आणि त्याचबरोबर दासोपंत वर्णन करतात अनेकत्वी एकत्व. दिसायला त्रिगुण दिसत असले तरी सुद्धा समसमान लयस्थान निर्माण झाल्यामुळे त्यांचं एकरूपत्व त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून भासे आणुनी महत्व, हेच तर वेगळं महत्व आहे, हाच तर भास आहे. काय हे जे तत्व आच्छाद. आणि हेच मूळ या दत्त संप्रदायाचं, दक्ष संप्रदायाचं हे तत्व आहे. मग ते माया मुक्तपणे, मग ते माया मुक्तपणे दावी समजता लागुने, भेदू विसरती देवगणे स्थानमान भुलरे. मग ते माया मुक्तपणे दावी समजता लागुने. आणि मग मायेनं आपलं जे स्थान आहे ते स्थान मुक्तपणे सगळ्यांना त्याचं दर्शन दिलेलं आहे. काय त्याचं दर्शन काय तर त्याचा परिणाम असा झाला, मायेने आपलं स्थान दाखवलं किंवा माया मुक्तपणे वावरली, माया मुक्तपणे प्रकट झाली आणि ती सगळ्यांना ती आपली माया तिनं दाखवली. ती कशी दाखवली? भेदू विसरती देवगण. ती माया अशी प्रकटली की या देवांमध्ये कुठला भेद आहे किंवा वेगळेपण आहे हे तिनं सगळ्यांना विसरायला लावलं. देव आपल्यातला सगळ्यातला भेदच विसरले आणि हे मायेचं काम होतं, ते मायेनं केलं. स्थानमान भुलले, ते त्यांचं महत्त्व विसरले, ते त्यांचं स्थान विसरले की आपण कोणत्या पदावरती आहोत, आपलं महत्त्व काय आहे, आपलं महात्म्य काय आहे, आपली महती काय आहे, हे सगळं देव विसरले. आणि ही जी विसरण्याची देवांची जी प्रक्रिया घडली त्याला कारण दासोपंत म्हणतात की ती माया मुक्तपणे वावरली. मग ते माया मुक्तपणे दावी समजता लागून आणि ती माया अशी वावरली
की ती फक्त जीवाला नव्हे तर ती शिवाला सुद्धा भोगली. शिवावर सुद्धा तिने तिचा परिणाम दाखवला. म्हणजे देवांच्या वरती सुद्धा माया प्रकट झाली. तिनं तिचं रूप दाखवलं आणि ती मुक्तपणे वावरली. आणि याच कारणाने देव सुद्धा भेद विसरून गेले. ते भेद विसरले, ते स्थान विसरले, ते आपला मान विसरले. व्यक्त अव्यक्ती ग्रासले, व्यापक व्यापासी मिळाले. जैसे घृत विघरले, कणिका झाले एकत्वे. दासोपंतांचा हा आवडता दृष्टांत आहे. याच दत्तमहात्म्यामध्ये त्यांनी हा दृष्टांत 2 वेळेला वापरला आहे. कोणता दृष्टांत आहे? व्यक्त अव्यक्ती ग्रासले. हा व्यक्त झालेला सगुण रूपाचा हा जो परमात्मा आहे तो अव्यक्तही आहे आणि व्यक्तही आहे. व्यापक व्याप्यासी मिळाले. हे जे व्यापकपण ज्याला प्राप्त झालेलं आहे, पण तो ज्याच्यापासून तो व्यापक होतो त्याच्यामध्ये तो जाऊन मिळाला आहे. अशा प्रकारचं हे जे एकरूपत्व आहे ते कसं झालंय त्याला दृष्टांत दासोपंत देतात. जैसे घृत विघरले, कणिका झाले एकत्वे. बघा तुम्ही, शुद्ध तुपाच्या कण्या पडाव्या लागतात. आपण म्हणतो ना, अगदी कणीदार तूप असेल तर ते उच्च दर्जाचं, श्रेष्ठ, सुंदर, छान. पण तुम्ही ते गरम करा. गरम केल्यानंतर तुपाची कणिका तुम्हाला दिसते का हो मध्ये? तुपाचा जो रवाळपणा आहे, तुपाची जी कणिका आहे किंवा कणकण असणारे जे वेगळे आपण रवाळ तूप चांगलं आहे ज्याला म्हणतो, तेच तूप जर तुम्ही गरम केलं तर तुम्हाला त्यातला रवाळपणा दिसतो का, दृष्टीस पडतो का? तर तो पडत नाही. दासोपंत असं सांगतात की हे रूप कसं आहे दत्ताचं, तर जशा तुपातल्या घृत विघरले कणिका, तुपातल्या ज्या कणिका असतात, जो रवाळपणा असतो, तो रवाळपणा जसा विरघळावा, आपोआप त्याच्यामध्ये मिसळून जावा, एकरूप व्हावा आणि ते तूप तुम्हाला दिसतं गरम झालेलं, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला तो रवा दिसत नाही, ती कणी दिसत नाही. आणि जेव्हा तुपातली कणी विरघळून एकरूप होऊन जाते, आणि तसं हे या श्री दत्ताचं हे सगुण, हे रूप आहे. व्यक्त अव्यक्त कसं होतं तर या पद्धतीनं होतं. व्यापक व्यापात कसं मिसळतं तर ते याप्रमाणे मिसळतं. त्याचं हे सुंदर उदाहरण, त्याचा सुंदर दृष्टांत दासोपंत या ठिकाणी आम्हाला देतो. अनुभवोनी तैसी दशा, पुढती देखती आभासा, यथा पूर्व प्रपंचवशा देव ईशास्तवती. देवा हे तुवा, देवा हे तव तुझ्या ठाई, अपूर्व नसे ऐसे काही, भावा भाव तुची जई, सर्व देही चिदात्मा. आता अपूर्व हेची एक, जे तू झालासी बालक, नापेक्षिसी पूजादिक, हे सेवक तिष्ठती. तुपातली कणिका जशी तुपामध्ये विरघळून जावी तसं हे व्यक्ताचं अव्यक्त आणि अव्यक्ताचं व्यक्त रूप आहे. ज्याच्यामध्ये तू व्यापक झालास, ज्याच्यापासून तुला व्याप्ती मिळाली, जो व्याप्त झाला आणि व्यापकत्व ज्याच्यापासून मिळालं त्यात तू मिसळून जातोस. खरं म्हणजे तुझी ही जी दशा आहे, तुझं हे प्राकट्य रूप आहे, हे अनुभवल्यानंतर पुढती देखता आभासा, यथा पूर्व प्रपंचवशा देवा ईशा, देव ईशा स्तविती. आणि हे त्याचं रूप असं बघितल्याबरोबर ही त्याची दशा, ही या देवाची स्थिती, ही सगळी हे देव अनुभवतायत आणि पुढे बघतायत की
प्रपंचाच्या दशेमध्ये, प्रपंच दशेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाल्यानंतर ही जी बालक दशा आहे, ही दशा हे देव ईश प्रत्यक्ष ईश्वराला या दशेमध्ये स्तवन करतायत त्याचं, आणि ते म्हणतायत, देवा हे तव तुझ्या ठाई, हे खरं म्हणजे तुझ्याच ठाई, दुसरं कुणीही हे प्राकट्य रूप किंवा हा अवतरण सिद्धांत मांडू शकत नाही. म्हणून अपूर्व नसे ऐसे काय, तुझी माया अलौकिक आहे, तुझा अभिनिवेश अलौकिक आहे, तुझी अनुभूती अलौकिक आहे, तुझं प्राकट्य हे शब्दांच्या पलीकडलं आहे, हे बुद्धीच्या पलीकडलं आहे, हे तुझ्याशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही. कारण हे जे काही घडतं आहे ते सगळं अपूर्व आहे, आणि जे काही अपूर्व आहे हे फक्त तुझंच आहे. तुला अपूर्व घडवण्यासाठी खरं म्हणजे तुला बंधन नाही, हे फक्त तूच करू शकतोस. भाव आणि अभाव हे तुझ्याच ठाई आहे. याचा तात्विक अर्थ तत्वज्ञानाच्या अंगाने बघायला गेलो तर मोठा दीर्घ आहे, चर्चेचा आणि चिंतनाचा विषय. मी या ठिकाणी फक्त इतकंच मांडेन की भाव म्हणजे जिथे प्राकट्य आहे, जिथे त्याचं रूप आम्हाला दिसतं, जिथं तो प्रकट होतो, सगुण भाव आहे, तिथं तर तो आहेच, तिथे तर आमचा भाव आहेच. पण ज्या ठिकाणी काहीही नाही असं आपण म्हणतो, जिथे निर्वात पोकळी आहे, जिथं काहीच नाही आहे, इथे काय तर काहीच नाही, कुठली वस्तू आहे का नाही आहे, कोणती गोष्ट ठेवली आहे का नाही आहे, कोणता प्राणी आहे का नाही आहे, जीव आहे का नाही आहे, काहीही नाही. ज्या ठिकाणी काहीही नाही अशा ठिकाणी सुद्धा तू आहेस. म्हणजे काय, भाव अभाव तूची जाईल. जिथे सृष्टीमध्ये जिथे जिथे म्हणून प्रकटलेपण आहे, जिथे जिथे म्हणून गोचरत्व आहे, जिथे जिथे म्हणून दृष्टीला जे काही दिसतं तिथे तिथे तू आहेस असं जर गृहीत धरलं तर मी असं म्हणतो की जिथे जिथे प्रकट रूप नाही, जिथे जिथे काही दिसत नाही, इथे काही नाही अशी स्थिती आहे, तिथे सुद्धा तू आहेस. म्हणून भावाभाव, भाव अभाव तूची जाईल, तिथे तूच आहेस. सर्व देही चिदात्मा, आणि प्रत्येक जीवाच्या, प्रत्येक देहाच्या ठिकाणी, प्रत्येक देहाच्या ठाई जे चैतन्य म्हणून प्रकटतं, जे चित आत्मा म्हणून जे आहे, तिथे सर्व देहांच्या मध्ये तू आहेस. आता अपूर्व हेची एक, जे तू झालासी बालक, नापेक्षिसी पूजादिक, हे सेवक तिष्ठती. आणि हे खरंच अपूर्व आहे की तू बालक झालायस, तू आमच्यासाठी बाळ होऊन जन्माला आलायस. खरं म्हणजे तू अज्ञानी बालक आहेस असं म्हणावं तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा करता येईल की तुला पूजेची अपेक्षा नाही आमच्याकडून. तू अज्ञानी बालक आहेस, अज्ञानी बाळ आहेस, तुला कसं काही अपेक्षा? तुला आमच्याकडून काही पूजेची किंवा कोणाकडूनच तुझी पूजा करावी, तुझा सन्मान करावा, तुझा सत्कार करावा, तुझी महती गावी, तुला सिंहासनावर बसवावं असं काही तू आमच्याकडून अपेक्षा करत नाहीस. जीवदशेतून विचार केला तर तू अज्ञानी बालक आहेस. पण हे तुझं अपूर्वत्व, हे अलौकिकत्व तू इतकं सामान्य केलंयस की तू अज्ञानी बालक झालायस आणि तू आमच्याकडून पूजेची अपेक्षा करत नाहीयेस. नापेक्षिसी पूजाधिक, कुठलाही उपचार तुझ्या सन्मानाचा, तुझ्या सत्काराचा, तुझी सेवा करावी म्हणून जे जे काही उपचार आहेत, या उपचारांचा, पंचोपचार, षोडशोपचार, कुठल्याही पूजेचा तुला आकांक्षेचा
अजिबात लवलेश नाही. तू ती इच्छा करत नाहीस, तुझी ती अपेक्षाच नाही. पण मोठं सुंदर दासोपंतांनी एकाच चरणामध्ये सांगितले, हे सेवक तिष्ठती. तू अपेक्षा नाहीच करत रे, पण आम्ही तुझे सारे सेवक, आम्ही तुझी पूजा करण्यासाठी वाट बघतोय, तिष्ठत थांबलोय, तुझी वाट बघतोय. आणि हे वाट बघणारे सगळे देवगण ऋषीगण हे व्यक्त करतायत की हे प्रभो, तुला खरंच कुठली अपेक्षा नाहीये आमच्याकडून सेवेची, पूजेची, पण आम्ही मात्र मोठ्या आतुरतेने, जिव्हाळ्याने, प्रेमाने आणि आशेने तुझ्या येण्याची आणि तुझी सेवा करण्याची वाट बघतोय, तिष्ठत आहोत. ऐसे देव अनुवादले जया निज रूप दाविले, योग मुद्रया संचले आश्वासिले सुरगण. आणि देव असे म्हणतायत की देवा, हे प्रभो दत्तात्रेया, तुम्हाला आमच्यापासून कुठलीही अपेक्षा नाही, पण तुमची वाट बघतोय आम्ही सेवेसाठी, आम्ही तिष्ठत थांबलोय. ज्यांच्यासाठी तुम्ही जन्म घेतला ते आम्ही तुझे सेवक, आणि त्यांना तू तुझं निजरूप दाखवलंयस. योग मुद्रया संचले आश्वासले सुरगणा. आणि योगमुद्रेचा संचार तुझ्या ठाई आहे, आणि या योगमुद्रेनं तू या आम्हा सर्व सुरगणांना आश्वासित केलंयस. करुणिया माया विस्तारू म्हणून अवतरला मी गुरु, मुक्तिदाता मी ईश्वरू, अभय करू दाविले. आणि प्रभू म्हणतायत, दत्तात्रेय प्रभूंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, करुणिया माया विस्तार म्हणून अवतरलो मी गुरु, मुक्तिदाता मी ईश्वर, अभय करू दाविले. आणि देव म्हणतात, हा मायेचा विस्तार आहे माझ्या, आणि म्हणूनच मी आदिगुरु म्हणून अवतार घेतलाय, आणि मुक्तिदाता ईश्वर म्हणून सुद्धा तुम्हाला मी अभय वचन देतो आहे. अभय करू दाविले, वरदहस्त ज्याला आपण म्हणतो, आशीर्वचन देणारा हस्त, आशीर्वाद देणारा हात दाखवणारा तो आदिगुरु, आणि त्याचबरोबर मुक्तिदाता ईश्वर म्हणून मी तुमच्या इच्छेखातर, तुमच्या सेवेसाठी, तुमच्या इच्छापूर्तीसाठी म्हणून जन्म घेतला. तैसे रूप सुलभ म्हणजे योगी जनवल्लभ, पुरवी मुमुक्षाची लाभ, ऐसे दुर्लभ देखिले. आणि आता अवतारांचं वर्णन दासोपंत करतात. या दत्त महात्म्यामध्ये अगदी एकेका ओळीमध्ये दासोपंत अवतारांचं वर्णन इथे करतायत, फार संक्षिप्तपणे. दीर्घ वर्णन मात्र इथे अवतारांचं येत नाही. ते आता सुरुवात करतायत. ते म्हणतायत, 3 अवतारांचा उल्लेख त्यांनी मार्गशीर्ष सप्तमीला जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करताना 3 आपल्याला रूप सांगितली, रूपनिष्ठा सांगितली, त्यामध्ये 3 अवतारांचा उल्लेख दासोपंतांनी केलेला आहे. आणि पुढे आता ते म्हणतात, हे कसं रूप आहे? तैसे रूप सुलभ म्हणजे योगी जन वल्लभ. योगी जन वल्लभाचा हा जो अवतार आहे तो अतिशय सुलभ अवतार आहे. पण ते असं म्हणतात की मुमुक्षु जे आहेत, भक्ती मार्गामध्ये, आराधनेमध्ये, साधन मार्गामध्ये
मुमुक्षु पातळीवरचे जे साधक आहे, या साधकांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून या मुमुक्षूंना जो लाभ मिळतो तो लाभ कोणाकडून आहे तर तो योगी जनवल्लभ अवताराकडून आहे. असा दुर्लभ असा योग या अवताराचा दासोपंत या ठिकाणी आम्हाला वर्णन करून सांगतात. अपर पौर्णिमेचे दिनी मग ते रूप प्रपूजुनी तीर्थ प्रसाद पावोनी संकीर्तनी प्रवर्तले योग रूपे तेणे व्यक्ते आश्वासिले सुरगणाते जावे तुम्ही स्वस्थानाते आम्ही असो येथेची ऐसिया आज्ञेते पावोनी देव लागले चरणी मग ते वळघले विमानी ऊर्ध्व गगनी चालिले तेची रूप आठविती चरित्र तेची वाखाणिती ऐसे आले स्वर्गाप्रती पूर्वस्थिती राहिले ऐसे ईश्वरू अवतरला दत्तु परमात्मा संचला योगी सूर्ये प्रकाशला आनंदला देवसमूह स्पर्शे मुक्ती सायुज्यता स्पर्शे मुक्ती सायुज्यता पायी योगिया श्री दत्ता दर्शने ज्ञानाची स्पष्टता जीवनमुक्ता आधारू स्मरण पावे जो तात्काळे फोडी विषयाचे डोळे या एकाचे निबळे हा आकळे भवसर्पू. दासोपंत फार सुंदर वर्णन करतात. काय म्हणतायत ते की मुमुक्षूंना जो लाभ हवाय, हा जो लाभ आहे, हा लाभ हा योगीजन वल्लभाच्या या अवतारातून आहे. योगीजन वल्लभाचं हे अवतरण जे आहे ते अवतरण केवळ मुमुक्षूंच्या जिज्ञेसे पोटी, त्यांच्या इच्छेपूर्ती पोटी, त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करण्यासाठी म्हणून हा योगीजन वल्लभ अवतार आहे. आणि पुढे मग त्या दिवसाचं ते वर्णन करतात की चतुर्दशीचा हा जो अवतार आहे तो अपर पौर्णिमेचे दिनी मग ते रूप प्रपूजनी. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी, चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिनी मग ते रूप प्रपूजुनी. पौर्णिमेच्या दिवशी त्या रूपाचं यथासांग प्रपूजुनी, यथासांग पूजन केलेलं आहे. आणि हे पूजन करून तीर्थ प्रसाद आणि संकीर्तन प्रवर्तलेलं आहे. साऱ्या देवांनी हे तीर्थप्रसादाचं प्राशन केलंय, त्याचं सेवन केलंय. तीर्थप्राशन करून प्रसादाचं सेवन केलंय. त्यांनी तो प्राप्त केलेला आहे प्रसाद आणि तीर्थ पौर्णिमेच्या दिवशी पूजनानंतर, आणि संकीर्तन केलेलं आहे. आणि देवदत्त किंवा दत्तरूप देव हे ह्या सगळ्या देवगणांना म्हणतायत, सांगतायत, बोलतायत काय, जावे तुम्ही स्वस्थानाते आम्ही असो येथेची. आणि ते देवांना म्हणतायत सगळ्या इतर देवगणांना की देवगण हो, तुम्ही आता
आपल्या स्वस्थानाला परत जावं. आम्ही आता इथेच राहणार आहोत. मी ह्या अनसूयेच्या आश्रमातच असणार आहे आणि तुम्ही आता आपल्या स्वस्थानी, आपल्या घरी, आपल्या पूर्वस्थानी म्हणजे स्वर्गामध्ये आता तुम्ही परत जा. आणि मग ऐसी आज्ञे ते पावोन देव लागले चरणी, मग ते वघळले विमानी ऊर्ध्व गगनी निघाले. आणि मग ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची एकमुखी ही आज्ञा या सर्व इतर देवांनी शिरसावंते मानून हे सगळे देव देवाच्या दर्शनानंतर यथासांग पूजन करून तीर्थप्रसाद प्राप्त करून निघाले. आपल्या विमानामध्ये ते स्थानापन्न झाले आणि ऊर्ध्व गगनी चालले. आणि गगनामध्ये ऊर्ध्वगामी अशा प्रकारची यांची विमानं वरच्या दिशेने निघाली. आणि हे विमान पृथ्वी तलावरून म्हणजे अनसूयेच्या आश्रमातून स्वर्गात जाईपर्यंत दासोपंत वर्णन करतात. तेची रूप आठविती, चरित्र तेची वाखाणीती, ऐसे आले स्वर्गाप्रती पूर्वस्थिती राहिले. अगदी पृथ्वी तलावरून स्वर्गात येईपर्यंत हे सगळे देव, देवाचे ते गोड गोजिर सुनेत्र कमल नयन अशा प्रकारचं हे रूप पुन्हा पुन्हा आठवत राहिले, त्याची स्तुती करत राहिले, त्याची वाखाणणी करत राहिले. आणि हे रूप नाम गर्जन करत पृथ्वीवरून आपापल्या विमानांच्या मध्ये ऊर्ध्वगामी गगनामध्ये येऊन पोचले. आणि पूर्वस्थितीत येईपर्यंत, स्वर्गात येईपर्यंत, स्वर्गापर्यंत येईपर्यंत हे सारे दत्तप्रभूंच्या त्या रूपाचं, गुणाचं, चरित्र कथेचं गुणवर्णन करीत राहिले. आणि असा हा ईश्वर दत्तू अवतरला, परमात्मा संचला, योगी सूर्ये प्रकाशला, आनंदला देवसमूह. आणि असा हा प्रत्यक्ष परमेश्वर, प्रत्यक्ष योग सूर्य जणू पृथ्वीवरती उगवला आणि प्रकाशला. आणि ह्या योगे सर्व देवांना अतिशय आनंद झालेला आहे. स्पर्शे मुक्ती सायुज्यता, पायी योगिया श्रीदत्ता, दर्शने ज्ञानाची स्पष्टता, जीवनमुक्ता आधारो. काय सुंदर वर्णन केलं बघा. दत्त मूर्तीच्या दर्शनानं या बालक ईश्वर असणाऱ्या, त्रिगुणात्मक एकत्व असणाऱ्या या दत्तात्रेया प्रभूंचं, दत्तात्रेयाचं दर्शन घेतल्यानंतर काय होतंय याची स्पष्टता, याची ग्वाही, याचं साक्षीत्व आम्हाला इथे दासोपंत देतात. काय सांगतायत ते? स्पर्शे मुक्ती सायुज्यता, पायी योगिया श्रीदत्ता. हा जो योगी सूर्य, हा जो योग सूर्य, या योग सूर्याच्या केवळ चरण स्पर्शानं काय होतंय तर मुक्ती सायुज्यता. सायुज्यता मुक्तीचा लाभ श्री दत्तात्रेयांच्या चरण स्पर्शानं होणारा आहे. आणि केवळ दत्तात्रेयांच्या दर्शनानं दर्शने ज्ञानाची स्पष्टता, जीवनमुक्ता आधार. जीवनमुक्त होऊ पाहणाऱ्याला हा आधार आहेच. पण प्रत्यक्ष चरणांचा स्पर्श जरी नाही होऊ शकला तरी ज्यांना या दत्तप्रभूंचं दर्शन झालं त्यांना, त्या सर्वांना ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाची स्पष्टता येते, त्याला ज्ञानाचा डोळा येतो. असंच जणू दासोपंत आम्हाला इथे सांगतात. खरं म्हणजे दर्शने ज्ञानाची स्पष्टता असं म्हणत असताना पुढच्या ओव्यांचा संदर्भ नकळतपणे इथे येतोय. कारण ते पुढच्या ओवीत असं म्हणतायत, स्मरण पावे जो तात्काळे, फोडी विषयाचे डोळे, या एकाचे निबळे, हा आकळे भवसर्पू. केवळ या सगुण दर्शनानं ज्ञानाचा तिसरा डोळा म्हणा तो उघडा होतो.
त्याची स्पष्टता येते आणि या स्मरणानं, दत्तप्रभूंच्या नामस्मरणानं विषयाचे डोळे आपोआप हा भक्त फोडू शकेल इतकं बळ या श्री दत्तप्रभूंच्या दर्शनामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एकूणच हा जो भवसागर आहे, त्याला त्यांनी भवसर्प म्हटले. या भवसर्पाला त्यांना मारण्याची भाषा ते करत नाहीत. ते म्हणतात आकळे भवसर्पू. या सगळ्या भवसर्पाचं, भवसागराचं आकलन होण्याची जी काही त्याच्या मनातली प्रक्रिया आहे, जी ज्ञानानं होते, ते ज्ञान त्याला तिथे मिळतं. भवसर्प आकलनाचं ज्ञान म्हणजे त्याच्यासाठी असणारा एक वेगळा ज्ञानाचा डोळा इथे दत्तप्रभूंच्या दर्शनानं मिळतो, त्याला प्राप्त होतो. आणि केवळ स्पर्शाने सायुज्य मुक्तीची प्राप्ती साधकाला, सामान्य भक्ताला दत्तप्रभूंच्या चरणस्पर्शाने होते. सिद्धमोक्षाचा उत्पाता, ज्ञान विज्ञानाचा दाता, योग मार्गाचा पाळिता, विश्वंभरिता सद्गुरु. आणि असा हा मोक्षाची सिद्धी देणारा, प्रत्यक्ष मोक्षाची उत्पत्ती जो करतो तोच त्याची सिद्धीही देतो. ज्ञान त्यासवे विज्ञान. खरं म्हणजे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता जे पूर्वीच्या ओव्यांमध्ये, ह्याच्या अगोदरच्या ओव्यांमध्ये जी स्पष्टता दिली ती ज्ञानाची स्पष्टता दिली. ते केवळ भवसागराचं ज्ञान, भवसर्पाचं ज्ञान, आकलनाचं ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान आणि प्रपंच आणि परमार्थ यातली भेदाची जी काही सीमारेषा आहे ती अस्पष्ट सीमारेषा आकलनाचं ज्ञान हे ज्ञान. पण विशेष ज्ञानाचा सुद्धा दाता हा प्रभू दत्तात्रय, ज्याला आपण योगज्ञान म्हणतो, ज्याला आम्ही योगसूर्य म्हटलंय. तो योगसूर्य तुम्हाला विशेष ज्ञान प्रदान करतो. जेव्हा तुम्हाला सामान्य ज्ञान, भवसागराचं ज्ञान मिळण्याची वृत्ती तयार होते, तुम्हाला तिसरा डोळा येतो, विषयाचे डोळे फोडले जातात, हे बळ प्राप्त होतं, भवसर्पाचं आकलन होतं. आणि तिथेच मोक्षाचा उत्पत्ती असणारा हा प्रभू सिद्धिदाता, हा ज्ञान तर त्याने इतका वेळ दिलंच, इतका या पायरीपर्यंत दिलंच, पण ते म्हणतात की मोक्षाचा उत्पत्ती करणारा हा तुम्हाला इथे विशेष पुढे ज्ञान देतोय. हे विशेष ज्ञान कशाचं आहे तर ते वेदांती ज्ञान आहे, ते अद्वैत तत्वाचं ज्ञान आहे. उपनिषदांमध्ये विशद केलेलं वेदांचा अर्क जो आहे, ज्याला आम्ही वेदांत म्हणतो, ज्याला अध्यात्म ज्ञान असं आपण म्हणतो. आणि खरं म्हणजे विज्ञान हे तत्कालीन परिभाषेमध्ये ज्या पद्धतीनं वापरलं जात होतं ते विशेष ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान. आणि आजच्या संदर्भामध्ये ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते अध्यात्मज्ञानच होतं, हे आता हळूहळू सिद्ध होते. पण ज्ञान आणि विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान या दोन्हींचा दाता असणारा, योग मार्गाचा पालन करता असा विश्वंभरिता सद्गुरू, संपूर्ण विश्वाचं भरण पोषण पालन करणारा असा हा सद्गुरू आहे. याच्या चरणानं, याच्या चरणस्पर्शानं, याच्या दर्शनानं या मुक्तीचा लाभ, सायुज्य मुक्तीचा लाभ आणि ज्ञान विज्ञानाचा लाभ साधकाला, भक्ताला, सामान्य जनांना होतो आहे. आज इथेच थांबते. पुढची कथा उद्या संध्याकाळच्या वेळेत. खरं म्हणजे वेळ बदलतोय याबद्दल क्षमस्व. काही मधले 2-3 दिवस प्रयत्न केला, पण होतंय काय की मिरवणुकीची जी पालखीची तयारी असते किंवा तुम्हाला जी पालखी दाखवायची, मी लाईव्हला गेल्यामुळे तुम्हाला ती पालखी दाखवता येत नाही आहे. आणि 2ही दिवस असंच झालं. आज मात्र देव पालखीत बसताना देवाची मिरवणूक, आज त्रयोदशीच तिथी पुन्हा आल्यानं ही मिरवणूक आहे. ही मिरवणूक आपण आज बघूया पालखीतली. ती खरं म्हणजे वाड्यातल्या वाड्यातच असते. ही जी परिक्रमा असते किंवा प्रदक्षिणा म्हणूया आपण मिरवणुकीची देवाची, ती त्याच्या स्वतःच्या देवघराच्या
गर्भगृहाच्या बाजूला असते, अवतीभोवतीच असते. ती काही गावात मिरवणूक असते असं नव्हे, पण ही जी पालखीची परिक्रमा आहे, पालखीची प्रदक्षिणा आहे, ही प्रदक्षिणा आपण बघूया थोड्याच वेळात. आज दत्त महात्म्यासाठी इथेच थांबते आणि उद्या आणि परवा देवघरच्या कार्यक्रमाप्रमाणे मी त्याची कदाचित उद्या सांगता करेन किंवा परवा, बहुतेक परवाच. कारण मी मघाशी सांगितल्याप्रमाणे धाकटे देवघर आणि थोरले देवघर या दोन्ही ठिकाणी किंबहुना मला तर वाटतं की महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा दत्त जन्माची जी तिथी म्हणा किंवा जी वेळ आहे, जो दिवस आहे, त्याच्यामध्ये काही बदल इतर ठिकाणी फारसे नाहीत, पण दासोपंतांच्या देवघरी ते बदल आहेत. मी तुम्हाला हे दत्त महात्म्य सांगतानाच ते बदल का आहेत हे सांगितलं, कारण जसं पुराणांमध्ये नमूद केले त्यांचा प्रत्यक्ष देहाचा जन्म, गर्भसंभवन, चतुर्दशी आणि पौर्णिमा हे 2 जन्म का, तर हे दोन्हीही जन्म आमच्याकडे होतात आणि म्हणून आमच्याकडे चतुर्दशी आणि पौर्णिमा हे 2 जन्म सादर होतात किंवा साजरे केले जातात. तर त्याप्रमाणे देवघराच्या प्रथेप्रमाणे, आणि ही मला वाटतं फार रेअर म्हणूया किंवा फार सगळीकडे प्रचलित अशी ही आमच्याकडची पद्धत. तर ती पद्धत काय नेमकी असते, मी तुम्हाला फेसबुकवरती लाईव्ह करते की रात्री उशिराची आरती, 2 मिरवणुका. आता खरं म्हणजे कोरोनामुळे कीर्तन वगैरे काही नाही आहे, त्यामुळं तो थोडासा भाग आत्ताचा मिस होतोय आपला, पण तरीसुद्धा उपासना, परंपरा, प्रथा हे सगळं सांगण्याचा प्रयत्न माझा आहे. तसं तर मी यानंतरही आपणा सगळ्यांशी संवाद करणार आहेच. या संवादामध्ये खंड आता पडणार नाही, कारण दत्त महात्म्य पूर्ण झाल्यानंतर एक नवीन उपक्रम दत्तभक्तांसाठी मी घेऊन येते. तो लवकरच तुम्हा सगळ्यांसाठी मी जाहीर करीनच. त्याची तयारी करते आहे माझ्या परीनं, पण हेतू एकच आहे की दत्तभक्तांना किंवा एकूणच जगभरातल्या सगळ्या लोकांना हे दत्त संप्रदायाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य, वेगळी परंपरा, पदपरंपरा, उपासना परंपरा ही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावी, हा निर्मळ हेतू आहे. आपण सगळेजण खूप प्रेमाने, जिव्हाळ्याने, भरभरून प्रतिसाद देत आहात. हे दासोपंतांच्यावरचं प्रेम आहे. काही माझ्यावरचं म्हणून प्रेम किंवा माझी स्नेही मंडळी म्हणून इथे येतात आणि माझ्या भक्तीसाठी म्हणून, माझ्यासाठी म्हणून आपण या पेजवरती येता आहात. तसंच मी आपणा सर्वांना विनंती करेन की यूट्यूब चॅनलवरती आपण हे प्रसारित झालेलं सगळं तिथे कमेंट कराव्यात. माझा पुढचा प्रयत्न कदाचित प्रत्यक्ष यूट्यूब चॅनलवर लाईव्ह जाण्याचा असेलच. मी तसा प्रयत्न करीनच, म्हणजे तुम्हाला 2 ठिकाणी मला बघावं लागणार नाही. किंवा खरं म्हणजे हे खूप लाईक करणं आणि कमेंट देणं जिकिरीचं आहे, मला माहिती आहे, कारण आपणही इतरांचे जेव्हा हे येतात त्यावेळेला बघतो. पण तुम्हाला 2 ठिकाणी विभागावं लागणार नाही तुमचं मन. यासाठी मी पुढच्या लाईव्हला तो प्रयत्न माझा असेल की प्रत्यक्ष यूट्यूबवरून लाईव्ह जाईल आणि तुम्हाला ती लिंक मी फेसबुकवरती अपलोड करेन. तर आपण मोठ्या जिव्हाळ्याने येत आहात, प्रेम करता आहात माझ्यावरती, दासोपंतांच्यावरती, दत्त संप्रदायावरती. आपण अतिशय भाविक लोक, जिव्हाळ्याने, भक्तीने प्रेम करता आहात. तुमचं प्रेम असंच राहू द्या. उद्या भेटूया संध्याकाळच्या वेळेला. मी आत्ता शब्द देत नाही, कारण देवघरच्या प्रथेप्रमाणे कधी वेळ मिळतोय तसं मी लाईव्ह जाईल. धन्यवाद. आज इथे थांबते. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की